महापालिकेच्या सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी शिवसेनेचे शिंदे गट गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांना निलंबित करण्यात आले आहे. सभेत नवीन कर प्रणालीवरून चर्चा सुरू असताना भाजप नगरसेवक आणि शिवसेना गटनेत्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला, ज्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता. महापौर तुम्ही इथला माहिती घेताल की आमचं काढून माहिती काढून ते माहिती समोर जाणारे विषय कुठे पालिकेची आजची चौथी सभा होती, ज्यामधल्या 3 सभा पूर्णतः TRP वाढवणे विरुद्ध बोलणे हे विरोधकांनी काम करून आजची सभा सुद्धा इतक्या संवेदनशील विषयामध्ये, ज्या माझ्या सोलापूरकरांना इतके वर्ष पाणी विषय हा आपण सोडवला पाहिजे, यामध्ये प्रामुख्याने मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी वारंवार पाठपुरावा करून ताबडतोब आपण जे निवडणुकीमध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पाण्यासाठी ताबडतोब टीम पाठवली गेली आणि त्यामुळेच हा तातडीने विषय घेऊन आपण त्याचा सगळ्यांनी स्वागत करणं अपेक्षित होतं. पण त्या उलट हे सगळे फलक तयार करून आणणे आणि त्याचा गोंधळ करणे हा अतिशय चुकीचा संदेश देणे आहे. मागच्या सभेत आम्ही काही नगरसेविका नव्याने आलेल्यांनी, आणि हो मला हे सांगायचं आहे की हे सगळे आमचे ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, यांच्याकडनं या नवीन नगरसेवकांनी काय घ्यावे. आपण सगळे ह्या घटनेचे साक्षीदार आहात. सोलापूर शहरातला काळा दिवस आहे. महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही. अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही. जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही. आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे. जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी याठिकाणी वाढवून आणले. आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली, तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतन नरोटेंना बोलून द्यायचं नाही. तुम्ही विषयाच्या अगोदर आम्हाला ह्या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता. विषय वाचाच्या अगोदर म्हणजे किती ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमची दोघांची ह्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पडदा फाश होणार होता. ह्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पडदा फाश होणार होता. म्हणून ह्या ठिकाणी अमोल बापूला मला या ठिकाणी निलंबित केलं. आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल. पहिल्यांदा हे बघून घ्या, माझा आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही ह्याची सोय कशा पद्धतीने केली आहे. शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करले. आज तुम्हाला माहित आहे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळं प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार. ही योजना मंजूर झाली. ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा, त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची. 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे. 1400 कोटीवर. आम्ही आंदोलन करत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षानं सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापूरच्या जनतेला एक शब्द दिला होता की सत्ता आल्यानंतर सोलापूरच्या शहराला दररोज पाण्याचा पुरवठा, त्यासाठी 1400 कोटीची जी योजना आहे त्या योजनेचा तांत्रिक मंजुरीसाठी आज हे प्रकरण आलं होतं. विरोधकांचं काय सांगायचं हे बघा, जे विरोधक आहेत ते कायम या ठिकाणी सभागृहामध्ये तुम्ही गेले 2 सभागृह बघितलात, या ठिकाणी ते कुठलेही चांगले विषय आले असताना त्या ठिकाणी स्टंटबाजी करणे, लोकांमध्ये या ठिकाणी माईक वडावडी करणे, परत लोकांमध्ये नगरसेवकांमध्ये दहशत पसरविणे, असे या ठिकाणी नगरसेवक वागतात. त्यामुळं आम्ही वारंवार त्यांना या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की आपले ही सोलापूर महानगरपालिकेची जी सभा आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. कारण का अनेक सोलापूर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या ठिकाणी येतात
आणि ते मांडत असताना कुठंतरी सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी आपल्या हातनं घडलं पाहिजे, पण ते तसं न होता कायम या ठिकाणी ते या ठिकाणी गोंधळ घालत असताना कुठलाही विषय दिशाभूल करणे, माईक वडावडी करणे ह्या हिशोबाने ते करत असताना आम्ही त्यांचं या ठिकाणी निलंबन केलेलं आहे. आपण वारंवार सांगता की करवाढ होणार नाही, दरवाढ होणार नाही, परंतु त्याच विषयी आता काही वेळापूर्वी आंदोलन झालं. पालकमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं की कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नाही. 2 दिवसापूर्वी सुद्धा आपण तेच बोलले, पण आजच्या सभागृहामध्ये झालेल्या गोंधळानंतर आणखी पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी काय सांगा? हे बघा, जे पालकमंत्री आता आमचे आज सकाळी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहेत की आज आपल्या सोलापूर शहराचा जी गरज आहे, पाणी पुरवठ्याची जी गरज आहे, 2060पर्यंत या ठिकाणी आपण हा 1,500 कोटीचा सोलापूर शहरामध्ये प्रकल्प आपण राबवत असताना पालकमंत्री यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी सगळे पैसे जे काय आहे ते आपल्याला शासनाकडून या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ह्या मिळत असताना ह्याचा जे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण देत असताना जर कुणाला गैरसमज होत असेल की आपण काय नागरिकांवर या ठिकाणी करवाढ करत आहे का, तर तशी करवाढ दरवाढ कुठलीही राहणार नाही आहे, एवढं सांगू इच्छितो. आणि सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून हे प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आपण राबवणार आहोत. फक्त एक सांगतो की कर प्रणाली चेंज केली म्हणजे दरवाढ वाढलं, करवाढ वाढलं, हे जे विरोधक या ठिकाणी दिशाभूल करत आहेत, हे त्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठली करवाढ दरवाढ केलेली नाही आहे. आपण फक्त कर प्रणालीला या ठिकाणी चेंजला मान्यता दिलेली आहे. आज शहराच्या दृष्टीने खरं तर एक आज फार आनंदाचा दिवस आहे. इतके दिवस सोलापूर शहरांनी जे हाल भोगलेले आहेत, वर्षानुवर्ष शहराला 1 दिवसाचं 2 दिवसाड, 2 दिवसाचं 3 दिवसाड, 3 दिवसाचं आता 6 आठवड्यातनं एकदा अशा प्रकारे पाणी पुरवठा होतोय. हा सगळे जनतेचे त्रास संपवण्यासाठी म्हणून आज ही 1400 कोटीची योजना आपण सभागृहामध्ये मंजुरीसाठी आणलेली होती.